जोडितो कथे काळी कर जोडतो कथे काळी कर जोडे तो कथे काळी कर जोडितो कथे काळी कर 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 जोडितो कथे काळी कर जोडे तो कथे काळी कर जोडे तो कथे काळी आपण असावे हा आपण असावे जवळी पण कुठं असावं जवळी असावं म्हणून मगाशीच हात केला माता भगिनींना पुढे या पुरुष वर्गाला विनंती केली पुढे या अखंड हरिनाम सप्ताह राक्षस भुवन आणि शनी महाराजांचा जन्मोत्सव तदनिमित्तानं असणारी कीर्तन सेवा आहे कीर्तनाचं अधिष्ठान मानत असताना ज्ञानोबरायाच्या तुकोबरायाच्या नाथरायांच्या नवे नवे नामदेवरायांच्या प्रमाणानं जर बोलायचं झालं तर कर जोडायचे असतील आणि जोडलेले कर जर विनम्र भावनेनं त्या असणाऱ्या देवाच्या चरणी लीन करायचे असतील तर महाराज म्हणतात आपण असावे पण जवळी दुरी नसावे म्हणून दूरच्या मंडळीला विनंती आहे म्हणून प्रमाणे दूरच्या मंडळीनं दूर बसू नये काय करावं आपण असावे आपण असावे असावे जवळी कर जोडितो कथे काळी क्या बात है कर जोडितो कथे काळी कर जोडतो कथे काळी कैवल्याचा पुतळा चैतन्याचा जिव्हाळा अनाथांची माय महाकैवल्य तेजोनिधी विश्वमाऊली ज्ञानोबराय यांचे खऱ्या अर्थानं असणारे पटशिष्य ज्यांच्या गावाला देहू असं संबोधलं जातं ज्यांच्या गावाला देहू असं संबोधलं जातं ज्यांच्या साहित्याला पंचमवेद असं मानलं जातं विठ्ठला 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 महाराज म्हणतात निरंजनी आम्ही बांधिले घर मुळात प्रश्न असा आहे घर बांधावं लागतं ते महाराज कुठले बरे झाले देवा निघाले दिवाळी असं म्हणणारे महाराज एका उंचीवर आहेत घरातली अवस्था खऱ्या अर्थानं मालमत्ता या गावाला वाटणारे महाराज एका अवस्थेवरती आहेत मग इतकं सगळं असताना आपल्याला घर बांधलं पाहिजे असं वाटतं म्हणजे कुठंतरी प्रश्नचिन्ह निर्माण होते खूप लक्ष देऊन ऐकलं पाहिजे ऐका खूपच बारकाईने ऐकलं पाहिजे कानानं कीर्तन ऐकत असताल तर कानानं कीर्तन ऐकताल असं तुमच्या अंतःकरणाला वाटत असेल पण माझ्या दृष्टीनं कानानं कीर्तन ऐकत असाल तर कीर्तन ऐकतच नाही असं माझं मत आहे कानानं कीर्तन ऐकत असाल तर कानानं कीर्तन ऐकणं हे ऐकण्याचं लक्षण नाही कानाचं काम करतो ते ऐकतच असतो कानानं ऐकलं नाही असं कधी झालंय का पण कानानं ऐकलं ते मनानं ऐकलं असं कधीच झालं नाही कान किती कोणाचंही ऐकतो कान रोज उठून सांगणारे एक आहेत आणि ऐकणारे अनेक आहेत पण कानानं ऐकलेलं आपण प्रत्येक वेळी मनानं ऐकत नाही म्हणून कानानं कीर्तन ऐकत असाल तर कीर्तन ऐकतच नाही असं समजेल मग काय केलं पाहिजे कानानं नाही मनाने कीर्तन ऐकलं पाहिजे विठ्ठला महाराज म्हणतात निरंजनी आम्ही बांधिले घर बांधलं महाराज म्हणतात घर पण सांगू का महाराजांना घर बांधावं असं वाटतं त्याचं कारण काय वारकरी स्वरूप अवस्थेचं जर दर्शन करायचं झालं तर वारकरी स्वरूप अवस्थेमध्ये घराच्या दृष्टीने जर निर्मिती पाहिली तर बारकाईने जर चिंतन केलं तर ऐका मानवी जीवनाच्या गरजा तीनच महाराज लेकर तुम्ही शाळेत जाता का पुढं सर उभा राहा सरा पुढं शाळेत जाता का मानवी जीवनाच्या गरजा तीनच पहिली गरजा किती आहेत आपल्या मोठे सांग मोठे शाळेत जाताना मोठ्याने सांग सांग तू सांग असं सांग हे जर शाळेत गेल्याचं लक्ष नसतं सांगितलं तर इथंच सोडावं लागलं असतं मानवी जीवनाच्या गरजा तीन पहिली अन्न आहे दुसरी वस्त्र आहे आणि तिसरा तुम्हाला निवारा आहे का तुम्हाला घर आहे का अहो बोला की तुम्हाला माणूस काय आहे का उद्या मी काय येणार नाही मुक्कामाला रात्रीच जाणार आहे तुम्हाला घर आहे का प्रत्येक आयुष्यातल्या जीवत्व देहाला पहिल्यांदा असावं लागतं ते खऱ्या अर्थानं घर त्यानंतर असावा लागतो तो खऱ्या अर्थानं वस्त्र आणि त्याचबरोबरीनं असावा लागतो तो खऱ्या अर्थानं अन्नाचा भाव आयुष्याच्या वारकरी प्रवासामध्ये पहिलं लागतं ते अन्न दुसरं लागतो तो निवारा
आणि तिसरं लागतं ते खऱ्या अर्थानं वस्त्र. या तीनही गोष्टी जर वैज्ञानिकाच्या दृष्टीने जर असतील तर बाहेर काही नाही चिंता नाही का. तीनही गोष्टी लागत असतील, त्या लागत असणाऱ्या गोष्टी लागतात त्या प्रवासी आयुष्याला. प्रवासी आयुष्यामध्ये ज्याने प्रवास केला, लहान लक्ष स्वरूप अवस्थेमध्ये तुम्ही जर ऐकाल तर कळेल, प्रवासी अवस्थेमध्ये सगळ्याच नाहीत, कोणी प्रवासी आहे आणि आयुष्यात कोणीतरी निवासी आहे. जगाच्या बाजारामध्ये येणारा प्रत्येक प्रवासच करतो, पण प्रवास करत असताना त्या प्रवासामध्ये त्याच्या असणाऱ्या आयुष्यामध्ये त्याच्या आयुष्यातल्या गरजा पूर्ण करत असताना त्याला अन्नही लागतं, वस्त्रही लागतं आणि निवारा सुद्धा. तीनही गोष्टी गरजेच्या आहेत, पण तीनही गोष्टीच्या गरजेच्या असताना सुद्धा, या तीन गोष्टी गरजेच्या असताना त्यातल्या प्रामुख्यानं दोन गोष्टी अत्यंत गरजेच्या आहेत. ती पहिली गोष्ट म्हणजे खऱ्या अर्थानं अन्न आहे. बाजारात काही जरी मिळालं नाही तरी चालेल, कीर्तन नाही झालं तरी चालेल, पण जेवायला मात्र मिळालं. बघा तुम्ही किती प्रामाणिकपणे मांडवला होताय, किती प्रामाणिकपणा आहे हा. जेवायला मिळालं पाहिजे, कीर्तन नाही झालं तरी चालेल, जेवायला मिळालं पाहिजे, वेळ झाला तरी चालेल. आपल्याला आपली पहिली गरज काय आहे? आपल्याला आपली पहिली गरज काय आहे? अन्न आपली पहिली गरज आहे. बरं, दुसरी गरज आहे ती म्हणजे खऱ्या अर्थानं आपलं असणार वस्त्र. वस्त्र, वस्त्राची गरज आहे ना आपल्याला. वस्त्र गरजेचं आहे, मान्य. पण महाराज, अन्न लागतं पोटाला, वस्त्र लागतं घालायला, पण मला सांगा घर कशासाठी लागतं? घर कशासाठी लागतं? घर कशासाठी? कशासाठी? साधा प्रश्न आहे माझा. घर कशासाठी लागतं? निर्वाहापुरते अन्न छादन, आश्रमासी स्थान कोपी गुहा, आश्रमासी स्थान कोपी गुहा, आश्रमासी स्थान कोपी गुहा. निर्वाहापुरते अन्न छादन, आश्रमाचे स्थान कोपी गुहा, आश्रमाचे स्थान कोपी गुहा. आश्रमाचे सात कोपी गुहा. महाराज, आश्रमाच्या असणाऱ्या कृपेसाठी खऱ्या अर्थानं घर लागतं. सुंदर दिलं महाराजांनी प्रमाण. आश्रय घेण्यासाठी काय लागतं? घर. आश्रय शब्द नाही कळाला, तो आश्रय शब्द खऱ्या अर्थानं संस्कृतातला आहे, संस्कृतातल्या ग्रंथातला आहे. ग्रंथ वाचायला तुम्हाला आम्हाला वेळ नाही. मग आश्रय म्हणजे कशासाठी लागतं? महाराज खरं सांगू का, आपल्या असणाऱ्या आयुष्यामधली संपवावी घर घर म्हणून बांधावं घर. विठ्ठला काहीच करत नाही माणूस. शेतकरी असाल तर शेतातनं सकाळी उठल्यानंतर जो बाजेवरून आंघोळ करतो, आंघोळून कपडे घालतो, कपडे घालून जेवायला बसतो, जेवून खऱ्या अर्थानं मोठ बांधतो, रानात जातो, दिवसभर काम करतो, संध्याकाळी आल्यानंतर चहा जेवण करून पुन्हा बाजेवरती झोपतो. दिवसभर घरात आहे का? दिवसभर घरात आहे का? दिवसभर घरात नाही. पण दिवसभर जरी घरात नसला तरी संध्याकाळी खऱ्या अर्थानं घरात येतो. काय करतो? काय करतो? आश्रय घेतो महाराज, आराम करतो. आयुष्यातली घरघर संपवायची म्हणून थांबतो. नाही कळलं अजून? अजून थोडं सोपं संपू का? आश्रमातल्या भूमिकेतल्या असणाऱ्या भावनाशून्य आयुष्याला कुठंतरी पूर्णविराम मिळावा आणि स्वतःच्या असणाऱ्या जीवाला खऱ्या अर्थानं शांतता मिळावी म्हणून बांधावं घर. पण हे घर बांधत असताना त्या घराला आपण जोपर्यंत जवळ करतो त्या असणाऱ्या जवळीकतेनं महाराज मिळतो आराम. आराम मिळतो आपल्याला, आरामच मिळतो ना. काय करतोय आपण घरात बसून? आरामच करतोय. झोपायचं, उठायचं, कामाला जायचं, पुन्हा येऊन झोपायचं. घरात येऊन करायचंच काय? काहीच करायचं नाही. खायचं, प्यायचं, झोपायचं, आराम करायचा, आराम करायचा, आराम. पण महाराज शास्त्रामध्ये आराम शब्द मान्य, शास्त्रात आराम शब्द मान्य नाही. आराम शब्द मान्य नाही. सांगू का? शास्त्राला आराम शब्द तुम्ही किती भाषा, माझ्याकडे साहित्य प्रणाली भरपूर आहे. साहित्यामध्ये आराम शब्द माहित नाही. त्याचं कारण असं आहे, आयुष्यातल्या असणाऱ्या चिंतकानं चिंतन करत असताना असं सांगितलंय, ज्यानं आयुष्यभर सगळ्यात मोठा केला आराम, तो सगळ्यात मोठा टाका पोरं. काय म्हणतात पोरं? ज्यानं केला सगळ्यात आयुष्यात खऱ्या अर्थानं मोठा आराम, तो काय आहे ते तुमचं तुम्ही म्हणा. आराम चालत नाही, आराम चालत नाही. आरामाला आमच्याकडे किंमत नाही, शास्त्रात किंमत नाही, चिंतकाकडे किंमत नाही. पण महाराज आरामाला जर किंमत नाही, मग आम्हाला काय पाहिजे? जीवाला शांतता पाहिजे, जीवाला सुख पाहिजे, जीवाला आश्रय पाहिजे. आणि आश्रयाच्या शांती करता जे साधन निर्मिती झालं ते संत वचनानं झालेलं साधन निर्मिती म्हणजे खऱ्या अर्थानं आयुष्याची विश्रांती, आणि ती आम्हाला घरात पाहिजे. विठ्ठला शांतरस पाहिजे, शांतरसाबरोबर आराम पाहिजे. आरामाची शांतता झाली विश्रांतीमध्ये आणि आयुष्याला खऱ्या अर्थानं विसावा पाहिजे.
विश्रांतीचा विसावा मिळण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे. पण महाराज असे किती जीव आहेत की ज्यांना विसावा मिळाला पाहिजे, असा किती असणारा दुर्बल घटक आहे की ज्याला विश्रांती मिळाली पाहिजे. जीवत्व देहाचा भाव व्यक्त करत असताना जीवाच्या असणाऱ्या दर्शन मंडपामध्ये खऱ्या अर्थानं 3 असणाऱ्या घटकाला खऱ्या अर्थानं विश्रांती लागते बरं का. 3 घटकाला विश्रांती लागते. नीट लक्ष दिलं तरच कळेल, नाहीतर कळणार नाही. 3च जीवाला खऱ्या अर्थानं विश्रांती लागते. विश्रांती 3च जीवाला विश्रांती लागते. पहिला जीवाला विश्रांती लागते ती खऱ्या अर्थानं जीवत्व देहाचा भाव व्यक्त करणारा तुमच्या आमच्या अंतःकरणातला देह, त्याला विश्रांती लागतेच लागते. असा एकही देह नाही त्यानं विश्रांती घेतली. कोण आहे असं इथं की ज्याने विश्रांती घेतली नाही? आहे इथं कुणी? महाराज विश्रांती घेण्याचं साधनच मुळात कीर्तन आहे. नाही कळलं अजून? विश्रांती घेण्याचं दोन्ही अंगानं बोलतो. ज्याच्या असणाऱ्या अंतःकरणात अंतःकरण द्रवीभूत अवस्थेला जाऊन पोहोचतं आणि खऱ्या अर्थानं संदेहाच्या सुटल्या घाटी अशा भूमिकेमध्ये जो जातो तो अंतःकरण तद्रूप होऊन खऱ्या अर्थानं कीर्तनात समरस होतो, त्याला विश्रांतीच मिळते. पण ज्याला खऱ्या अर्थानं आयुष्याच्या असणाऱ्या सुकल्पित आयुष्याची खऱ्या अर्थानं विश्रांती मिळते आणि त्याला झोप लागते, तो झोप लागलेला सुद्धा खऱ्या अर्थानं सुखावतोच आणि त्याला सुद्धा काय मिळते? विश्रांतीच मिळते. पहिली विश्रांती लागते ती खऱ्या अर्थानं जीवाला. दुसरी विश्रांती लागते ती खऱ्या अर्थानं संतांना. संतांना सुद्धा विश्रांती लागते. असा एकही संतत्वयाचा भाव नाही की ज्यांना विश्रांती लागत नाही. आणि तिसरा भाव म्हणजे खऱ्या अर्थानं नीट लक्ष देऊन ऐकलं तर कळेल. पहिली विश्रांती लागते देहाला म्हणजे खऱ्या अर्थानं जीवाला. दुसरी विश्रांती लागते ती खऱ्या अर्थानं संतांना. आणि तिसरी विश्रांती लागते कसं काय काय माहिती, पण ती सुद्धा देवाला. विठ्ठला जीवाला विश्रांती पाहिजे. पण खऱ्या अर्थानं खऱ्या मनानं सांगा बरं तुम्ही, जीवाला विश्रांती आहे का? जीव सुखी आहे का? जीव महाराज सुखी आहे का? सुखी आहे का? आणि असलाच एखादा सुखी तो उभा राहा. असला एखादा जीव सुखी तुमच्यातला, आमच्या पुणे जिल्ह्यात नाही, चुकून बीड जिल्ह्यात एखादा असलाच सुखी तर उभा राहा बाबा. आहे सुखी कोणी? आहे? जो जिवंत आहे तोही सुखी नाही, जो मेलाय तोही सुखी. आणि जो मेलाय तो सुखी नाही म्हणूनच हे घाटावरचे विधी चालू आहेत. बरोबर आहे ना? तोही सुखी नाही आणि हाही सुखी नाही. पण त्याची कारण आहेत. कबीरदास महाराजांनी त्याची कारण सांगितलीत. कबीरदास महाराज सांगतात की त्या जीवाला सुखच मिळत नाही का, त्याला असणाऱ्या त्याच्या आयुष्यातल्या 3 घटकांना जखडून ठेवले. जोपर्यंत ते 3 घटक बाजूला जात नाहीत तोपर्यंत त्या असणाऱ्या जीवाला विश्रांती मिळायची. कबीर महाराज म्हणतात, काय म्हणतात? माया मरी ना मनमोहा. कबीर महाराज म्हणतात मरी मर गया शरीर, आशा तृष्णा ना मरी, कह गये दास कबीर. जोपर्यंत आयुष्यातली माया मरत नाही, जोपर्यंत आयुष्यातली तृष्णा मरत नाही, जोपर्यंत आयुष्यातली ममता मरत नाही तोपर्यंत जीवाला सुख नाही. विठ्ठल माया मरतच नाही. कितीतरी दशक या घाटावरती तुम्ही कधीतरी जाण, त्याच असणाऱ्या श्रद्धांजलीला कधीतरी समर्पित व्हा. वय वर्ष 90 बाबांचं खऱ्या अर्थानं जाणं झालं, दुःखद अंतःकरणानं जाणं झालं, सगळं बरं होतं. खऱ्या अर्थानं जाण्याचे दिवस होते, गेले ते बरं झालं. देहाचे हाल झाले नाहीत ते बरं झालं. देवानं त्यांना देवाच्या चरणी जागा करून दिली ते बरं झालं. पण एवढं सगळं असताना सुद्धा श्रद्धांजली वाहणारा म्हणतो सगळं खऱ्या अर्थानं चांगलं झालं हो, पण तेवढं नातीचं लग्न म्हातारं बघून गेलं असतं तर बरं झालं असतं. मला सांगा, नातीचं लग्न जमलंय का? पोरगा आलंय का? साखरपुडा झालाय का? बँडवाला आलाय का? लग्न जमवलंय का? कशातच काही नाही. पण बोलणारा काय म्हणतो तेवढं नातीचं लग्न भरून घे, म्हणजे त्याच्या मागे त्याची माया आहे. गेला बाबा पण तरी सुद्धा त्याची माया तुटली नाही. 4 गायांचा गोठा महाराज 40 वर गेला. 40चा गोठा खऱ्या अर्थानं 400 वर गेला. 400चा गोठा खऱ्या अर्थानं 1 लाख लिटर दुधावर गेला. दुधाची डेअरी झाली, डेअरीचा मालक झाला, फॉर्च्युनर गाडीमध्ये फिरू लागला. आणि तरी सुद्धा फॉर्च्युनर मध्ये फिरताना सुद्धा सहज डोक्यावरून विमान गेलं आणि सहज विमान गेलेल्या विमानाकडे पाहून दुःखी झाला. काही कमी होतं? कमी काय होतं का? खायला माग होता, पण विमान फक्त डोक्यावरून गेले तर मनामध्ये असणारं सुख नाहीसं झालं महाराज. सुख नाहीसं झालं का? अंतःकरणात ते तृष्णा गेली नाही. बीड परगाणा प्रवास करण्यासाठी आम्ही एवढ्या लांब आलो. राक्षस भुवनला सगळ्या अर्थानं कीर्तनकारांची यादी भरली, हजारोची पाकिटं भरली. पण सगळी पाकिटं भरली, पाकिटं भरल्यानंतर सुद्धा सहज पाकिटात उचकून बघितल्यानंतर सहज पाहिल्यानंतर आकडा दिसला आणि दिसलेल्या आकड्याकडे बघून सुद्धा काहींना असं सहज वाटतं अजून 500 भरली असते तर तेवढं बरं वाटतं महाराज. वाटतं महाराज.
वाटतं महाराज का? जीवाची आशा गेली नाही, जीवाची तृष्णा गेली नाही, जीवाची ममता गेली नाही, जीवाचा असणारा भाव गेला नाही, आणि त्या असणाऱ्या भावनाशून्य आयुष्याच्या असणाऱ्या साकल्पित देहाच्या असणाऱ्या जखडलेल्या या 3 गुणानं या मात्र जीवाला सुख मिळालं नाही. विठ्ठला त्याला सुख मिळालं नाही, त्याला विसावा मिळाला नाही, त्याला शांतता मिळाली नाही, त्याला सुखत्व देहाचा भाव मिळाला नाही, आणि त्याला विसावा मिळाला नाही म्हणूनच दिला जातो. नाही इकडे देतात का? विसावा देतात का तुमच्याकडं? आमच्या पुण्यात मेल्यावर जाळत, तुमच्यात तुमच्याकडे जीव गेल्यावर जाळतात. बरोबर. विसावा देतात का तुमच्याकडं? जगाच्या पाठीवरती तो जीवत्व देहाचा जिवंत भाव त्याच्या अंतःकरणात आहे तोपर्यंत त्याला विसावा मिळाला नाही, आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं रामनाम सत्य करत जात असताना त्या रामाच्या नावाच्या असणाऱ्या मुखोद्गत गादीनं त्याला शेवट का होईना पण त्याला विसावा दिला जातो. खाली ठेवा, त्याच्या नावानं दगड टाका, त्याला विसावा नाही. पण महाराज आता आमचा प्रश्न असा आहे तुम्हाला, त्या असणाऱ्या जीवाला ममतेनं सोडलं नाही, आशेनं सोडलं नाही, तृष्णेनं सोडलं नाही, मग या सगळ्यांनीच सोडलं नाही, आता या जीवाला विसावा मिळणारच नाही का? आता या जीवाला सुख मिळणारच नाहीये का? आता या जीवाला विश्रांतीच मिळणार नाही का? महाराज म्हणतात असं अजिबात नाही. इतकी आशा असू द्या, इतकी ममता असू द्या, इतकी तृष्णा असू द्या, पण तरी सुद्धा त्याला मात्र एका ठिकाणी या असणाऱ्या जागेच्या गर्भगृहात विसावा मिळाल्याशिवाय राहणार नाही. महाराज म्हणतात असं कोणतं ठिकाण आहे, कोणतं साधन आहे की जीवाच्या देहाला खऱ्या अर्थानं सुख मिळेल, समाधान मिळेल, आनंद मिळेल? महाराज म्हणतात ते ठिकाण एकच आहे. कोणतं? महाराजांनी सांगावं. सुखाची विश्रांती उमटे मातेची या चित्ते, सुखाची विश्रांती उमटे मातेची या चित्ते, सुखाची विश्रांती. ऐसा मातेचा स्वभाव सूत्र दोरी एक जीव, ऐसा मातेचा स्वभाव सूत्र दोरी एक जीव, सुखाची विश्रांती उमटे मातेची चित्ती, सुखाची विश्रांती उमटे माते. महाराज सदानंद गुरुजी आळंदीकरांची चाल आहे. ज्ञानोबराच्या कृपाशीर्वादानं खऱ्या अर्थानं आळंदीकर बाबा ही चाल म्हणायची. सुखाची विश्रांती पण उमटे मातेची या चित्ती, आईच्या चित्तात खऱ्या अर्थानं अंतःकरणामध्ये खऱ्या अर्थानं ती विश्रांती मिळेल, अन्यथा कुणाच्याही अंतःकरणात मिळणार नाही. का? खऱ्या अर्थानं स्वामी तिन्ही जगाचा पण आई विना महाराज भिकारी. त्या आईच्या अंतःकरणामध्ये असणारं द्रवीभूत साहित्य जगाच्या बाजारामध्ये तुम्हाला कुठंच मिळणार नाही. पण एक बोलू का, जिथं काहीच मिळणार नाही असं वाटतं त्या ठिकाणी सगळं मिळण्याची ताकद जे ठिकाण आहे ते खऱ्या अर्थानं आईचं आहे. त्या आईला आपल्याला जपता आलं पाहिजे. त्या जगाच्या पाठीवरती खऱ्या अर्थानं आईला ज्याला जपता आलं तो सगळ्यात श्रीमंत आहे. म्हणून मी एक वाक्य नेहमी माझ्या कीर्तनामध्ये सांगत असतो, ज्याच्या असणाऱ्या खऱ्या अर्थानं लाखोंच्या बंगल्याच्या ओट्यावरती खऱ्या अर्थानं आई बसलेली आहे, त्या असणाऱ्या घराचं असणारं घर पण आजही टिकून आहे. ज्याच्या घराच्या ओट्यावरती आई नाही ते घर घरच नाही. विठ्ठला जीवाला विश्रांती पाहिजे होती ती खऱ्या अर्थानं आईकडे मिळाली, आईच्या गर्भात विश्रांती मिळाली. पण महाराज संतांना कुठं विश्रांती लागत असते का? संत कुठं दमत असतात का? संतांना कुठं दुःख होत असतं का? महाराज संतांनाही दुःख आहे, संतांनाही आपत्ती आहे, संतांनाही संकट आहे. आणि जोपर्यंत संतांची संकट संपत नाही तोपर्यंत संतांच्या आयुष्यामध्ये खऱ्या अर्थानं त्यांचा दुःखमयतेचा प्रवास आहे. माझं वाक्य असं आहे, ज्या असणाऱ्या खऱ्या अर्थानं इंद्रायणीच्या डोहामध्ये खऱ्या अर्थानं माझ्या तुकोबारायांचं जीवन फार सुंदरतेनं नटलं होतं, बहरलं होतं, आनंदलं होतं, दुलानलं होतं, त्याच असणाऱ्या इंद्रायणीच्या डोहामध्ये त्याच असणाऱ्या खऱ्या अर्थानं देहू क्षेत्रातल्या व्यक्तितत्वाच्या अहम कलशानं खऱ्या अर्थानं माझ्या तुकोबारायांच्या असणाऱ्या गाथेला तुकोबारायांना बुडवून घ्यावं असं पाहावं लागलं. हे तुकोबारायच्या आयुष्यातलं दुःखच आहे. कधीतरी ज्ञानोबारायच्या आयुष्यातला भूतकाळ जर बारकाईने पाहिला, निमंत्रणा विना आलेला आजही वारीतला एकही वारकरी आजही उपाशी नाही. पण एक वाक्य बोलू का, ज्या ज्ञानोबारायच्या कृपेनं आज वारकरी आळंदीत येतो, आळंदीचा प्रवास करत पंढरी गाठतो, त्या पंढरीला जाणाऱ्या एकही वारकऱ्याच्या मुखामध्ये एकही दिवशी एकही अन्न पडलं नाही असा दिवस या महाराष्ट्रात उगवलेला नाही. पण ज्या असणाऱ्या ज्ञानोबारायच्या अस्थिकलशामुळे हे दर्शन मिळालं, ते दर्शन ज्ञानोबाराय जिवंत असताना मात्र या आळंदीमध्ये पाहायला मिळालं नाही. बारकाईने चिंतन केलं तर त्याच असणाऱ्या आळंदीकरांना याच माझ्या ज्ञानोबारायच्या झोळीमध्ये, पात्रामध्ये, भिक्षेमध्ये मातीच घातली होती. हे खऱ्या अर्थानं आपल्याला विसरता येत नाही. भूतकाळ आहे, दुःख आहे, संकट आहे, आपत्ती आहे, पण या सगळ्या गोष्टी जरी असल्या
तरी सुद्धा त्या असणाऱ्या जीवत्व देहाचा भाव सांभाळत असताना ज्ञानोबराय दुःख भोगतायत, तुकोबराय दुःख भोगतायत, नाथराय दुःख भोगतायत, नामदेवराय दुःख भोगतायत. सगळ्याच्या सगळ्या असणाऱ्या आयुष्यामध्ये विश्रांती नाही, सुख नाही, समाधान नाही. पण आता मात्र देहानं जीवाकडे जावं, जीवानं सुख मिळवावं, आईकडे जावं आणि आईनं देहाला सुख द्यावं, जीवाला सुख द्यावं. पण बारकाईनं जर चिंतन केलं तर ज्ञानोबराय मुळातच खऱ्या अर्थानं देवत्व जीवनचरित्रातल्या भावना कलशावरती जीवन जगत असताना तेच मुळात आई आहेत. ज्ञानाबाई माझी अनाथाची माया, ज्ञानाबाई माझी अनाथाची माया, माया माया. क्या बात है. बाई अनाथाची माया, ज्ञानाबाई माझी अनाथाची माया. जनार्दनी पाय वंदित से, एका जनार्दनी माय वंदित से. जनार्दनी पाय वंदित से, एका जनार्दनी पाय वंदित से. पाहयाती न पाहयाती कुळाचा विचार, न पाहयाती कुळाचा विचार, न पाहयाती कुळाचा विचार, न पाहयाती कुळाचा विचार, कुळाचा क्या बात आहे. ज्ञानोबाई माझी अनाथांची माया, ज्ञानराज माझी योग्याची माऊली. तीच आई आहे, तीच ममता आहे, तीच खऱ्या अर्थानं मायेचा खऱ्या अर्थानं कलश आहे. आणि माझ्या माईनं पुन्हा आईकडं कसं जावं, कसं जावं, कसं जावं, कसंच जाऊ नये. महाराज तीच माया आहे, तीच ममता आहे, तीच आशा आहे, तीच तृष्णा आहे. आणि ती तोडता आली, ती मोडता आली, ती स्वीकारता आली. आणि स्वीकारलेल्या मायेच्या जीवावरतीच आता मात्र खऱ्या अर्थानं आमच्या असणाऱ्या आयुष्यातली तृष्णाही तोडली, ममताही तोडली, आशाही तोडली आणि संपूर्ण सगळं आम्ही आमच्या सुखास प्राप्त झालो. आम्ही आमचं सुख आईकडून करण्याकरता जाण्याची गरजच पडली नाही. का? आमच्याच जीवत्व देहामध्ये आम्हाला आई मिळाली आणि आम्ही मग त्या असणाऱ्या आईला खऱ्या अर्थानं तृष्णेला तोडलं आणि मग आम्हीच आमचं बोलतोय. कुंडलिया धावा तुकोबराने म्हणा आमच्या असणाऱ्या आयुष्यामध्ये आम्हाला विसावा मिळवला. पण कसा मिळाला? आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटलिया धावा. बरोबर महाराज, देहाला विश्रांती मिळाली आईकडं. ऐका बरं का, मुद्देसूद कीर्तन ऐकलं तर कळेल, नाही तर असंच जाईल. आणि आम्हाला मुद्देसूद कीर्तन करण्याची सवय लागली म्हणून परंपरेमध्ये टिकून आहे. जीवाला विश्रांती मिळाली आईकडे, संतांना विश्रांती मिळाली स्वस्वरूपाने. पण महाराज, जीवाची विश्रांती आम्हाला मान्य झाली, संतांची विश्रांती आम्हाला मान्य झाली. पण म्या चालविल्या, म्या हलविल्या, हे जगाते चालिता असं चालणारा, बोलणारा, वागणारा माझा खऱ्या अर्थानं देव कुठं थांबत असतो का? देवाला कुठं विश्रांती लागत असते का? देवाला कुठं थांबावं असं वाटत असतं का? आणि देवाला कुठं दम लागत असतो का? आणि देव कुठं महाराज झोपत असतो का? आणि जर देव झोपला तर आपण चालत असतो का? देवाला झोप चालते का? देवाला देव झोपतो असं वाटतं का तुम्हाला? आणि जर तो झोपला काय होईल? तो झोपत असतो का महाराज? तो झोपतच नाही. तो कोण आहे? तुझी सत्य नाही, वेदासी बोलणे सूर्या याला समर्थपणाचं लक्षण म्हणतात बरं का. हे कृपेनं होतं, हे असंच होत नाही. याला घासावं लागतं, हे असंच होत, याला कृपाच लागते. कितीही गाणारे, मी हे गायनाचार्य वगैरे ना, हे गायनाचार्य आणि ते गंधर्व मला माहित नाही. गायनाचार्य वेगळे, ते रस्त्यावर सुद्धा म्हणतात
पंढरीसी जा रे आल्यानं संसार म्हणतात ना, पण त्यांना काढून देणारे 10,000 रुपयानं खऱ्या अर्थानं आपण त्यांना जर 10,000 रुपये काढून देत असेल तर ते गंधर्व असतील का महाराज? ही गंधर्वाची कृपा जर कोणामुळे होत असेल तर ऐका, गंधर्वाची कृपा माझ्या साधू संतांमुळे होते. आणि ती साधू संतांच्या कृपेनं झालेले खऱ्या अर्थानं गायक नाहीत, ते खऱ्या अर्थानं गान स्वरूपीच्या कोकिळीनं गाणारे माझे खऱ्या अर्थानं संत आहेत. विठ्ठला हे जपलं पाहिजे महाराज, जपलं पाहिजे. मी परवा एका कीर्तनाला गेलो होतो, नेरुळला कीर्तन होतं. आदरणीय अशोक महाराज मोरे माझ्या कीर्तनाला गाण्यासाठी उभे होते. आता मला काही गाण्याचं फार आवडही नाही आणि मी चिंतनावरती भर देणार आहे. पण त्या गाण्याच्या कीर्तनाच्या निमित्तानं गुरुजी आले, म्हणले महाराज आज माझा आवाज बरा नाही, मला जरा खोकलाय थोडासा. म्हटले मी आज महाराज गात नाही, मी आज खाली बसतो, ऐकतो जरा. गुरुजींना मी थोडी विनंती केली, म्हणजे गुरुजी खाली बसू नका, तुम्ही उभा राहा, कारण मला याची निश्चित खात्री आहे कदाचित तुम्ही गात असताना खोकलात तर खोकताना सुद्धा स्वरात खोकाल. पण आजकाल माझी अडचण अशी झाली आहे, तुम्ही स्वरात गाता गाता खोकताना स्वरात खोकताल, पण माझ्याकडे आता गाणारे खोकल्यासारखे गातात, हे माझं दुर्दैव आहे. विठ्ठला जपलं पाहिजे. हे देवानं दिले, हा कंठ देवानं दिलाय, हा देह देवानं दिला, आणि त्या देवाला खऱ्या अर्थानं आता विश्रांती पाहिजे. त्याच्या ऐसा तो ब्रह्मांडाचा धनी, त्याला कसा सांभाळायचा, कुठं सांभाळायचा, पण महाराज त्याला सुद्धा विश्रांती घ्यावीच लागते, त्याला ती मिळावी असं सुद्धा वाटतंय. ऐका, फार विलक्षणच आहे. त्याला थांबावं वाटतं, जो कुठंच थांबत. वा वा, काय प्रमाण दिलं गुरुजींनी. नावडे वैकुंठ शेषाचे शयन संत सदन. इतकं आवडले महाराज, इतकं आवडले. किती आवडले सांगू तुम्हाला, तुमच्या पाठातलं प्रमाण देऊ पुन्हा. त्याला खऱ्या अर्थानं ते वैकुंठ इतकं तुच्छ वाटलं की त्या असणाऱ्या वैकुंठाला सोडून तो देवाकडे आला. ऐकायला आला पाहिजेत. वा वा. ज्या सुखा कारणे देव वेणावला, वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. हो, तो राहिला बर का. तो त्या देवाला खऱ्या अर्थानं त्या वैकुंठाचा भाव सोडून द्यावासा वाटला, पण तो संतांच्या घरी आला, संतांच्या घरी आला, संतांच्या घरी साधक जागा झाला. आणि साधकानं तुकोबारायला प्रश्न केला, ओ तुकोबाराय काय बोलताय, तो देव येतो ती येतो, दमतो ती दमतो, दमलेला देव तुमच्या घरात राहायला येतो. तुकोबाराय म्हणली हो येतो, येतो, हो येतो, 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 येतो. ऐकताय तुम्ही, तो देव दमतो, आणि देव दमल्यानंतर त्याच्या विश्रांती करतात, त्याच्या विसाव्या करतात. देव संतांच्या घरी येतो. बर, कीर्तन ऐका. जीवाला विश्रांती मिळावं लागली खऱ्या अर्थानं आईच्याकडं, त्याला खऱ्या अर्थानं स्वरूपाची विश्रांती म्हणा. संतांना विश्रांती मिळवावं लागली स्वस्वरूपानं, त्याला खऱ्या अर्थानं आत्मस्वरूपाची विश्रांती म्हणा. आणि खऱ्या अर्थानं असणाऱ्या देवाला आता विश्रांती मिळवायची, तो विश्रांती मिळवण्याकरता देव आपला वैकुंठ सोडून देतोय आणि त्या असणाऱ्या संतांच्या दारात येतोय, संतांच्या दारात विश्रांती मिळवतोय, आत्मस्वरूपाच्या स्वस्वरूपाची असणारी विश्रांती मिळवतोय. साधकानं प्रश्न तुकोबारायला विचारावा, तुकोबाराया देव तुमच्या घरी विश्रांतीला येतो म्हणताय? हो. देवाला तुमच्या घरात विश्रांती मिळते म्हणताय? हो. आणि दमलेल्या देवाला विश्रांती करता तुम्ही तुमच्या घरामध्ये त्याला जागा देताय म्हणता? हो. साधकानं प्रश्न विचारलाय तुकोबारायला. साधकानं पुन्हा पुन्हा प्रश्न विचारलाय, देव तुमच्याकडे येतोय तुकोबाराय? हो येतो, येतो. विश्रांती करता येतो? हो विश्रांती करता येतो. आणि विश्रांती करता तुम्ही त्याला जागा देताय? हो त्याला विश्रांती करता जागा देतोय. मग साधक तुकोबारायला प्रश्न विचारतो, तुकोबाराय आम्हाला सांगा, जर त्याच्या असणाऱ्या विश्रांती करता त्याच्या विश्रांतीची जागा तुमच्या जर खऱ्या अर्थानं घरामध्ये असेल तर तुकोबाराय माझा प्रश्न तुम्हाला आहे, जर तो देव तुमच्या घरी जर विश्रांती करता येत असेल तर त्या असणाऱ्या देवाच्या विश्रांती करता तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये घर बांधलं का? निरंजनी आम्ही बांधिलेच घरा, हो निरंजनी आम्या बांधिलेच घरा, हो निरंजनी आम्ही बांधिलेच
घरा हो निरंजनी आम्ही बांधिल्याच घरा हो निरंजनी आम्ही बांधिये निराकारी निरंतर राहिलो से निरंतर राहिलो से निराकारी निरंतर राहिलो से निराभाचे पूर्ण समर बांधिले घर तुकोबराय सांगतात. निरंजनी घर बांधलं आणि देवाच्या असणाऱ्या विश्रांती करता आम्ही घर बांधलं, ते निरंजनी बांधलं. महाराज निरंजनी घर बांधलं आणि बांधलेल्या घरामध्ये खऱ्या अर्थानं आमचा देव विश्रांती करता येतो. म्हणून कधीही साधक अवस्थेच्या कल्पतरू अवस्थेच्या असणाऱ्या तुकोबरायच्या दर्शन मंडपात जा. तिथं फक्त तुकोबराय आहेत असं म्हणायचं काही कारण नाही. तुकोबरायच्या असणाऱ्या देऊळवाड्यात जा, देऊळवाड्यातला प्रवेश आतमध्ये जा, आतमध्ये तुकोबरायच्या असणाऱ्या खऱ्या अर्थानं मूर्तीचं दर्शन होईल. पण मूर्तीच्या बरोबर महाराज बारकाईनं पलीकडे पाहिलं तर माझ्या असणाऱ्या खऱ्या अर्थानं देवाचं सुद्धा दर्शन होईल. कधीतरी आळंदीला या, इंद्रायणीमध्ये पायत वधुहा, इंद्रायणीचा घाट चढा. चढलेल्या घाटानं ज्ञानोबरायच्या गर्भगृहात प्रवेश करा. सात्विक अंतकरणानं असणाऱ्या चंदनाचा सुगंध घेत 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 ज्ञानोबरायच्या असणाऱ्या समाधी कलशावरती आपलं डोकं ठेवा. ठेवलेलं डोकं पुन्हा वर करताना खऱ्या अर्थानं डोळ्यांची पापणी हळूच उलगडा. उलगडलेल्या पापणीला जे दिसेल ते खऱ्या अर्थानं देवाचं अस्तित्व आहे. तो देव तिथं आहे. कधीतरी पैठणात जा, पैठणातल्या नाथांचं दर्शन घ्या. त्या नाथांच्या दर्शनामागे जर तुम्हाला दुसरं कोणी दिसेल तर खऱ्या अर्थानं तो देव आहे. तो देव येतो 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 पण महाराज तो देव येतो आणि त्या देवाच्या येण्याकरता आम्ही निरंजनी घर बांधलं. पण महाराज घर बांधलं ते तुम्ही बांधलं. अभंग आहे तुकोबरायचा, पण तुकोबराय अभंग बांधणी करत असताना, अभंग बांधत असताना, अभंगाची प्रतिस्पर्श अवस्था करत असताना तुकोबराय म्हणतात निरंजनी आम्ही बांधिले घर. आता घर बांधण्याची पद्धत आम्हीच राहिली. एखाद्याच्या घरी आम्ही जर गेलो तर तो सांगतो महाराज या असणाऱ्या टोकापासून त्या टोकापर्यंत जेवढं काही दिसतंय ना ते कुणी केलं. 10 बाय 10चं बाथरूम बांधलं तरी तो सांगताना काय सांगतो, महाराज हे दिसतंय ते काय केलं, मी 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 केलं, सगळं मी केलं म्हणणारे खूप आहेत. पण आम्ही केलं असं म्हणणारं कोणी नाही. आम्ही केलं हे म्हणायची वृत्ती राहिली नाही. आम्ही केलं हे म्हणायचं असणारं अंतःकरणातलं असणारं सात्विक पण राहिलं नाही. हे सात्विक पण राहण्यासाठी काय केलं पाहिजे, तुकोबरायांचं असणारं चरित्र वाचलं पाहिजे. तुकोबराय तुम्ही अभंग करताय, अभंगाची बांधणी तुम्ही करताय, पण मी घर बांधलं असं म्हणत नाही. तुकोबराय म्हणतात आम्ही घर बांधलं, निरंजनी मी बांधिले घर असं सुद्धा चाललं असतं. पण तुकोबराय म्हणतात आम्ही. महाराज आम्ही म्हणजे कुणी बांधलो, कुणी बांधलं, कुणी बांधलं. महाराज म्हणतात अरे बाबा तुमचा गैरसमज होतोय, मी घर बांधलंच नाही, मी घर बांधलंच नाही. मग कुणी घर बांधलं. महाराजांनी सांगावं, वेळ नाही माझ्याकडं, सगळं सांगतील महाराज. महाराज म्हणतात मी घर बांधलंच नाही. अरे ज्याचा ज्ञानच पाय आहे, ज्याचा विस्तारच नाम आहे, ज्याचा खांब खऱ्या अर्थानं एकविधता आहे आणि खऱ्या अर्थानं भजनाचा ज्याचा कळस आहे ते घर मी नाही आम्ही बांधलं. संत कृपा झाली इमारत फळाली, ज्ञानदेवी रचिला पाया, उभारिले देवालया. नामातयाचा किंकर जेने केला हा, जनार्दन एकनाथ खांब दिला, तुका झाला से कळस. मी नाही बांधलं घर, भजन करा. आणि लहान असणारी माझी बहिणी फडकती ध्वजा, निरूपण केली ओझा. का हे सहज नाही, हे संतांच्या कृपेचं खऱ्या अर्थानं कृपादान आहे. विठा झाला झाला.